नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल माता चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची बोरे घालून केलेली भाजी। तर ही आमची परंपरागत भाजी आहे। ही भाजी माझ्या आईला माझ्या आजीने शिकवली आणि ही आमची 30 वर्षापासूनची रीत परंपरा आहे। आता मी देखील ही भाजी आईकडून शिकली आणि मी देखील हिवाळ्यामध्ये बनवत असते आणि आपल्याला ही हरभऱ्याची ताजी पाने आपल्याला हिवाळ्यातच पाहायला मिळतात आणि लाल चुटुक बोरे देखील आपल्याला हिवाळ्यातच मिळतात। तर ही भाजी पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही एक भाकर जास्तीच खाणार। ही भाजी आपण भाकरी सोबत खाणार आहोत आणि त्याच्यासोबत आपल्याला हरभऱ्याची भाजी आणि भाकरी असा फक्कड बेत आपण जमवणार आहोत। सध्या रब्बीचा हंगाम आहे आणि शेतकऱ्यांनी शेतात हरभरा पेरला आहे। तर हे हरभऱ्याचे 1-1.5 महिन्याची जी रोपे तरारली आहेत त्याचीच भाजी ही ताजी आणि फ्रेश छान लागते आणि आपल्याला आता ही बाजारातही विकायला दिसू लागली आहे। तर आपण याच दरम्यान ही गावठी छोटी छोटी लालसर बोरे देखील येतात, या दोघांचा मेळ घालून ही भाजी बनवतात। पूर्वीच्या काळी भाज्यांचा तुटवडा असायचा, त्यामुळे लोक ही भाजी सुकवून जमा करून ठेवायचे। तर आपण पाहू शकता साहित्यामध्ये काय काय घेतलेली लाल चुटुक बोरे, हिरवी मिरची, लसूण, डाळीचे पीठ आणि हरभऱ्याची भाजी। त्यानंतर हे मसाल्याचे काढून घेतले आहे जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि मीठ। तर मी सगळे साहित्य बाजूला काढून घेतले आणि किती प्रमाणामध्ये घेतले हे देखील तुम्हाला दाखवले। पाने व्यवस्थित मी निवडून धुवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम नाजूक अशी पाने आहेत आणि ही जी भाजी आहे ना, तर ही भाजी एवढी टेस्टी लागते, तुम्ही नक्की बनवून बघा। तर हे ताटामध्ये मी आता काढून घेतले। तुम्ही पाहू शकता कसे पान निवडायचे आहेत आपल्याला छोटे छोटे आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वच्छ पाण्याने भाजी धुवून घ्यायची आहे। 2-3 पाण्याने भाजी धुवून घ्या, म्हणजे जी माती वगैरे असेल भाजीतली ती निघून जाईल। त्यानंतर ही भाजी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। तुम्ही कढईत देखील शिजवून घेऊ शकता, मी पण कढईमध्ये शिजवून घेतली आहे। भाजी शिजत आली की ताटामध्ये काढून घ्यायची आणि थोडी थंड झाल्यावर त्याला वाटून घ्यायची। पूर्वी माझी आजी पितळेच्या तांब्याने ही भाजी घोटायची। आता आपल्याकडे सध्या पितळेचे तांबे नसतात, आपण साध्या तांब्याने घोटून घेऊया आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊया। त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसूण देखील मिक्सरमधून काढून घेतला आहे आणि हे सगळे वाटण तुम्ही आता पाहू शकतात की मी साईडला काढून ठेवले। भाजी पण मिक्सरमधून व्यवस्थित घोटून झालेली आहे आणि त्यानंतर आपण आता गॅसवर भाजीला फोडणी देणार आहोत। भाजी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहे। गॅस चालू करायचा आणि आपण त्याच्यावर इथं कढई तापत ठेवली। कढई व्यवस्थित तापल्यावर त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल। तेल मला थोडेसे कमी वाटले म्हणून मी आणखी तेल टाकले। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये तेल टाकू शकता। त्यानंतर तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये मोहरी टाकली। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची। मोहरी पण तुम्ही पाहू शकता मी किती क्वांटिटीमध्ये टाकली। ही भाजी आम्ही करत आहोत 3 व्यक्तींसाठी। तर मोहरी तडतडू द्यायची व्यवस्थित, म्हणजे त्याचा चांगला स्वाद उतरतो। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे मोहरी तडतडत आहे। त्यामध्ये आपण त्यानंतर जिरे घातलेले आहे। व्यवस्थित जिरे देखील तसेच गरम होऊ द्यायचे। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकला आहे हिंग। हिंगाने पोटासाठी चांगला असतो आणि चांगला स्वाद देखील येतो, म्हणून आम्ही नेहमी हिंग वापरतो। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकले आहेत हिरव्या मिरच्या। व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण वाटून घेतलेली भाजी आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित सर्व मिक्स केल्याने भाजी एकजीव होते आणि भाजीची चव देखील चांगली येते। जसे आपण इतर भाज्या करतो तसेच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सर्वात शेवटी आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद। सर्वात शेवटी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे हळद। प्रत्येक भाजीला हळद चिमूटभर तरी घातलीच पाहिजे, कारण हळदीचे आरोग्यदायी
फायदे देखील भरपूर आहे। हळद ही जंतुनाशक असते। त्यानंतर आपण व्यवस्थित कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची भाजीची। आपल्याला किती पातळ भाजी पाहिजे त्याप्रमाणे ठेवायचे आणि त्यानंतर सर्वात शेवटी याच्यामध्ये स्वच्छ धुतलेले लाल चुटूक बोरे घालायचे। आणि मला तर भाजी बनवताना तोंडाला इतके पाणी सुटत होते ना की ही तुम्हाला कायच सांगू की ह्या भाजी कधी ताटात येईल आणि कधी मी खाईल असे मला झाले होते। सर्वात शेवटी त्यामध्ये मीठ घातले आणि मी भाजी उकळण्याची वाट बघत बसले। भाजी उकळत असतानाच पटापट मस्त गरमागरम भाकरी करून घेतली आणि आपल्याला आता ह्या भाजीसोबत छानपैकी भाकरी खायची। त्यानंतर घरामध्ये सॅलडसाठी काकडी होती, तर काकडी देखील व्यवस्थित कट करून घेतली बारीक आणि आपण खाणार आहोत भाजी, भाकरी, काकडी, त्यानंतर टोमॅटो, पेरू होता आणि कांदा, एवढी सगळी फक्कड बेट जमला होता। तिळाची चटणी देखील घरात बनवलेली होती, तर ती तिळाची चटणी मस्त तेल टाकले त्याच्यावर पण गरम गरम भाकरी आणि ही हरभऱ्याची लाल चुटूक बोरे घालून केलेली भाजी। अशी ही परंपरागत आमची घरी बनवलेली भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन परंपरागत आणि गावरान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा। थँक्यू।